जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटीज असं रील तुम्ही अनेक वेळा बघितलं आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की आम्ही फोको मॉडेलवर चालतोय आणि तुम्हाला या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे. पण एक्झॅक्टली आम्ही फोको मॉडेल म्हणजे काय, एक्झॅक्टली आम्ही करतो काय, ते आपण आजच्या रील मध्ये जाणून घेणार आहे. तुम्हाला माहितीये का, रेस्टॉरंट जेव्हा चालू करायचे असतात ना, तर नियर अबाउट 12 लायसन्सेस लागतात. नियर अबाउट लीगल डॉक्युमेंटेशन, लीगल स्टेप या नियर अबाउट 8 ते 10 आहेत. सेटअपच्या स्टेप्स नियर अबाउट 9 ते 11 आहेत. ऑपरेशनल स्टेप, वेंडर मॅनेजमेंट, त्या वेंडर्सला नीट कनेक्ट करून सेम प्रोसेसनी, सेम पद्धतीने, सेम प्रॉडक्ट लाईन, सेम क्वालिटीवर, सेम क्वांटिटीवर, सेम प्राइसिंगवर आणणं. थकल्यासारखं नाही होत? नाही. रेस्टॉरंट चालवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठीची बुद्धिमत्ता, एक्सपिरियन्स आणि त्याच्याबद्दलचं नॉलेज या फोको मॉडेलमध्ये फ्रँचायझर घेऊन उभे असतात. ते जेव्हा हे सांगतात की आम्ही फोको मॉडेलवर उभे आहोत, याचा अर्थ या सगळ्या गोष्टींचा हेडेक फ्रँचायझर म्हणजे आम्ही घेत असतो. हा ब्रँड चालवण्यासाठी टीम्स आमच्या, ऑपरेशनली आम्ही चालवणार, प्रॉफिट लॉस आम्ही सांभाळणार, प्रॉफिट झाला तरी आम्हीच घेणार, लॉस झाला तरी आम्हीच बेअर करणार, लिगॅलिटीज आम्ही सांभाळणार, रिन्युअल्स आम्ही सांभाळणार, मेंटेनन्स आम्ही सांभाळणार. याच्या व्यतिरिक्त स्टाफशी रिलेटेड जे पण प्रॉब्लेम्स, इश्यूज, त्यांचे पेरोल, त्यांचे HR, त्यांचे सगळे लिगल ऍस्पेक्ट्स, त्यांचे राहणे, त्यांच्यासाठीचं लागणारा सगळा मेंटेनन्स, ही लिस्ट नियर अबाउट 150 आयटम्सची आहे. याच्या व्यतिरिक्त असे अननोन कितीतरी असतात जे आम्ही तुम्हाला न सांगता सांभाळत असतो, जेणेकरून तुमचं एंटरप्रेन्युअर जर्नी, तुमचा बिझनेस ऍस्पेक्ट, तुमचा बिझनेस अँगल, तुमचा हार्ड अर्न कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कुठेही वाया न जाता आमच्या हातात तो सुरक्षितपणे नीट तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देऊ शकला पाहिजे. त्याच्यासाठी फ्रँचायझर्स नेहमी उभे असतात. मला एकही मिनिट लागणार नाही की मागच्या 12 वर्षांपासून हे फोको मॉडेल्स आम्ही रन करतोय. या फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड मोडमध्ये आपण दोन कंपनीज एकमेकांशी एका कॉन्ट्रॅक्टमध्ये येतो, एका कम्युनिकेशनमध्ये येतो. या कम्युनिकेशनमध्ये आम्ही तुम्हाला नीट प्रत्येक स्टेज समजावून सांगतो. लिटरली लोकेशन आयडेंटिफिकेशन पासनं, रिअल इस्टेट कन्सल्टंट पासनं, तर त्या जागेच्या एंट्री एक्झिट पासनं, फायर एक्झिट, शॉप एस्टॅब्लिशमेंट, किती लायसन्स, काय सांगावं. फ्रँचायझर्स इतक्या महत्वाच्या साईडवर, टेबलच्या या साईडला नीट तुमच्यासाठी उभे आहेत, जेणेकरून तुमचे बिझनेसेस, तुम्ही टाकलेलं कॅपिटल 7 वर्षात विथ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ 15% इंटरेस्ट एवढं तुमच्या जवळ वापस आलं पाहिजे. याच्यासाठी तत्परतेने प्रत्येक टीम, प्रत्येक वेंडर टीम, प्रत्येक पेरोल, प्रत्येक एम्प्लॉई, प्रत्येक लेवलवरचा माणूस काम करत असतो. इथे कुठेही आमच्या मार्जिन्स अटॅच नाही. मार्जिन्स आम्ही फक्त आमच्या मेहनतीच्या घेतोय, त्या पण रेव्हेन्यू शेअर, प्रॉफिट शेअर, आणि जर लॉसेस झाले तर ते पण बेअर करण्याची ताकद या मनगटांमध्ये नक्कीच असते. तुम्हाला आम्ही एक फिक्स्ड MG पण देतोय किंवा 15% ऑन द टोटल रेव्हेन्यू शेअर असा पण दिला जातो. हे नीट समजून घ्या. त्यांना काय करावं लागतं, फ्रँचायझर्सला काय करावं लागतं, रेस्टॉरंट काय कोणी पण चालू करू शकतं. पटकन एक शेफ घेतला, पटकन एक माणूस घेतला, एक सर्व्हिसवाला घेतला, झालं, लागलं रेस्टॉरंट. असं होत नाही. इंडियामध्ये गन घ्यायला 13 लायसन्सेस लागतात. रेस्टॉरंट चालू करायला, नॉर्मल बेसिक व्हेजिटेरियन महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट जिथे मराठी गाणे लागतात, हे रेस्टॉरंट चालू करायला ऑलमोस्ट 12 ते 13 लायसन्सेसच्या वर लायसन्सेस लागतात. मराठी गाणी चालवायचे आहेत, PPL लायसन्स घ्या. फसायचे लायसन्स घ्या. फसायला लायसन्स घ्यायचं असेल तर वॉटर टेस्टिंग करून घ्या, त्या ऑफिसरला बोलवा. इतकी अप्रतिम सिस्टीम भारतामध्ये सेट आहे रेस्टॉरंटसाठी. याच्यामध्ये कुठेही दुमत नाही माझं. मी 12 वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये काम करते. हे लोक तुमच्यासाठी कामं करतात. आपण त्यांना भाग पाडतो लवकर कामं करायला. घाई करू नका. ज्या लायसन्सला जितका वेळ लागणार आहे तेवढा वेळ लागणारच आहे. गिव्ह देम अ टाइम.
अर्ली बर्ड सारखं फिरू नका. यांच्याजवळ पण खूप साऱ्या सोयी, खूप साऱ्या पद्धतींनी ते लायसन्सेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ऑनलाईन पद्धत आहे. वन विंडो नाही, आय अग्री, वन विंडो नाही आहे. प्रत्येक स्टेटचे स्वतःचे नवीन लायसन्सेस पण आहेत. पण समजायला काय हरकत आहे, फ्रँचायझर जवळ ते नॉलेज नक्की अवेलेबल आहे. त्याचा उपयोग करून घ्या. बिझनेसेसला नीट चालवण्यासाठी हँड होल्डिंगची गरज असते. ती तुम्ही सगळेजण मिळूनच करू शकाल. आणि आपण सगळेजण मिळून आपल्या भारताची ऍटलिस्ट खाद्य संस्कृतीची नीव नीट राखूया. कारण पूर्ण ब्रह्म ना सोडा वापरत, ना प्रिझर्वेटिव्ह वापरत, ना कलर वापरत. या फ्रँचायझीत जगभरात सगळ्यांच्या पोटी पूर्ण ब्रह्माचा आस्वाद देऊ देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.